आता बघा, आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यामध्ये कधी कधी घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याला जास्तीचे कष्ट करावे लागतात. म्हणजे कित्येक महिने आपल्याला एखाद्या गोष्टीवर काम करायला लागतं. मग आपण बरेचदा हताश होतो, निराश होतो की किती कष्ट आहेत माझ्या आयुष्यामध्ये. पण त्यावेळेला ही म्हण आठवा आणि त्या कष्टांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आपण बरेचदा यशस्वी लोकांकडे बघून, वाह, त्यांनी काय यश मिळवलं, काय मजा आहे बाबा ह्यांची, असे उद्गार काढतो. पण त्यांचं ते यश किती कष्टातनं, किती मेहनतीने त्यांनी मिळवलंय, ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. जेव्हा आपल्याला थोडेसे कष्ट पडतात, थोडी जास्त मेहनत पडते, तर आपण लगेच त्याबद्दल तक्रार सुरू करतो. पण असं न करता आपल्या मराठीतली एक म्हण जर आठवली ना, तर आपण सुद्धा त्या कष्टांकडे आता वेगळ्या दृष्टीने बघू आणि स्वतःमधला तो बदल आपल्याला जाणवेल. आणि ते कष्ट कष्ट न वाटता आपल्या यशस्वी होण्यासाठीचा तो एक मार्ग आहे हे आपल्याला पटेल. आता ती म्हण बघण्याआधी एक छोटीशी गोष्ट बघूया. एकदा काय होतं की एक दगड एका मूर्तीला म्हणतो की तुझी निर्मिती पण दगडातनं झाली आहे, पण सगळेजण तुझी किती मनोभावे पूजा करतात. तू म्हणजे त्यांच्यासाठी विश्वासाचं एक प्रतीक आहेस, पण मला मात्र कोणी काडीची किंमत देत नाही. त्याच्यावरती मूर्ती हसून उत्तर देते की त्याला कारणही तूच आहेस. कारण मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवण्यासाठी दगड शोधत होता आणि शोधता शोधता तो तुझ्या जवळ आला, त्यांनी तुझी निवड केली, तेव्हा तू म्हणालास, अरे बाबा, इथे एवढे दगड पडलेत, मला काय तू घेऊ नकोस मूर्ती बनवण्यासाठी, कारण मला ते तुझे घाव सहन होणार नाही. तू दुसऱ्या कोणाची तरी निवड केली. मग त्यांनी माझी निवड केली आणि मग माझ्यातनं ही सुंदर मूर्ती निर्माण केली. पण ती निर्माण करताना मला असंख्य घाव सहन करावे लागले. तेव्हाच ते देवपण मला प्राप्त झालं. तुमच्या लक्षात आलं असेल की आजची म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. आणि या म्हणीचा अर्थ आहे, त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असा, तुमच्या आयुष्यात आता खूप कष्ट, खूप मेहनत आहे, काही हरकत नाही. अजिबात घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. ही म्हण लक्षात ठेवा आणि स्वतःच्या मनाला जास्तीत जास्त उभारी देत राहा आणि हसत हसत त्या कष्टांना, त्या मेहनतीला सामोरे जा. आता प्रत्येकाच्या आयुष्यात खूप कष्ट, मेहनत असते. किंवा काही गोष्टी सुरू करायच्या असतात, पण आपण घाबरत असतो. पण तो जर म्हणींचा आधार घेतला आणि ते विचार आपण खरोखर आपल्या रोजच्या जगण्यात वापरले, तर गोष्टी किती सोप्या होतात बघा. आता मागच्या वेळेला आपण म्हण बघितली होती की जात्यावर बसलं की ओवी सुचते. म्हणजे कोणत्याही कामाची जर सुरुवात करायची असेल तर सुरू करा. आपोआप ते काम कसं पूर्ण करायचं त्यासंबंधी नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचत जातील. आणि आजची आपली जी म्हण आहे ती तर कष्टाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन तुम्हाला देईल. त्यामुळे माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आयुष्य म्हणजे कष्ट, मेहनत हे आलंच. त्याला घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका. त्याच्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुमची वाटचाल चालू ठेवा. प्रामाणिकपणे आपण जेव्हा कष्ट करतो ना, मेहनत करतो ना, त्याचं चांगलंच फळ आपल्याला मिळतं. हा निसर्गाचा नियम लागू पडतो. आता बघा, आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यामध्ये बरेचदा आपल्याला गरजेपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. समजा फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय एखादं नवीन घर घेतलंय, त्याचे हप्ते असतात, मग त्याच्यासाठी आपण जास्त मेहनत करतो. एखादी नोकरी तुम्ही करताय, पण आणखीन काही एक्स्ट्रा इन्कम कसं जमवता येईल, त्यासाठी मग आणखीन तुम्ही काहीतरी छोटा मोठा दुसरा जॉब करताय किंवा छोटासा व्यवसाय करताय. आपली ओढाताण होते, खूप कष्ट करावे लागतात आपल्याला, मग आपण त्याबद्दल तक्रार करत राहतो. पण
तक्रार न करता जिद्दीने ते काम पूर्ण करायचं. म्हणजे मला किती कष्ट पडतायत, किती मेहनत करावी लागते असा विचार न करता हे कष्ट, ही मेहनत मी माझं जे काही काम आहे ते पूर्ण करण्यासाठी करतोय. त्याच्यामुळे जिद्दीने ते काम करत राहायचं, चिकाटी सोडायची नाही. आणि आपण मध्यमवर्गीय माणसं कष्टांना, मेहनतीला घाबरत नाही. लहानपणापासून आपण किती कामं केली आहेत. कित्येक वेळेला तहान भूक विसरून कित्येक गोष्टी केलेल्या आहेत, आठवते की नाही? त्याच्यामुळे कष्टाला अजिबात घाबरू नका. फक्त त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार करा आणि आपल्या आयुष्याची ही वाटचाल अगदी हसत हसत चालू ठेवा. आणि सगळ्यांना माझी एक विनंती आहे की ह्या ज्या म्हणी आहेत ना, त्या रोजच्या बोलण्यात वापरायचा प्रयत्न करा. म्हणजे आपण जर त्या वापरल्या ना, त्या आपल्या भाषेमध्ये त्या टिकून राहतील.